जून 2025 या दिवशी झालेली घटना. गुजरातमधून लंडनला जाण्यासाठी निघालेलं प्लेन अचानक एका बिल्डिंगवरती क्रॅश होतं. सुमित नावाचे पायलट की ज्यांच्याकडे प्लेन चालवण्याचा फार एक्सपिरियन्स होता, त्यांनी अचानक अनाउन्समेंट केली की मेडे मेडे मेडे, म्हणजे मला सध्या मदतीची गरज आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला की सगळे पॅसेंजरला स्वतःचा जीव सांभाळण्याचा, पण शेवटी ते प्लेन क्रॅश झालं व त्यामधले 57 पॅसेंजर्स हे मेले गेले. त्यांना हे सुद्धा माहित नव्हतं की आपण आगीमध्ये जळून मारणार आहे, की आपण कशा प्रकारे मारणार आहे, पण त्यांना त्यांचा जीव गमावा लागला. त्यामधील एक पॅसेंजर रमेश विश्वास कुमार हा फक्त एकच व्यक्ती वाचला की ज्याच्यावर काहीतरी देवाची कृपा असेल किंवा त्याचं नशीबच तसं असेल की सगळे गेले पण तो एकटा वाचला. त्यामधले पॅसेंजर्स त्यांना हे देखील माहित नव्हतं की आपण आगीमध्ये मारणारे किंवा आपण प्लेनमध्ये मारणारे. ते मारणारच होते केव्हा ना केव्हा. केव्हा नशीब केव्हा कसं येईल हे कधी आपण सांगू शकत नाही. मित्रांनो, सांगायचं फक्त एवढंच की आयुष्य हे मनमोकळेपणाने जगायला शिका. आपल्यासाठी आपला जीव केव्हा जाईल हे कधी सांगता येत नाही. त्यामुळं जो पण वेळ येईल तो आनंदाने घालवा, गोडीने वागा. समाजामध्ये आपले काही भांडणं असतील तर काहीही विषय नाही, सगळ्यांसोबत प्रेमाने वागा. आपले माणसं समजून गोड बोला. कोणती गोष्ट व कोणता प्रसंग केव्हा येईल आपल्यावर हे कधीच सांगता येत नाही. रमेश विश्वास कुमार या नावाचा व्यक्ती जो की त्या प्लेन मधून वाचला, तो स्वतः प्लेन मधून उतरून तिथून त्या रोड पर्यंत त्या अँब्युलन्स पर्यंत पायी आला. याच्यावर विचार करा की त्याचं नशीब होतं म्हणून तो वाचला. पण सांगायची गोष्ट एवढं की सरकारने तात्काळ त्याच्यावरती ऍक्शन्स घ्यावेत की प्लेन कशामुळे क्रॅश झाला, की जे प्लेनची मॅन्युफॅक्चरिंगची जी कंपनी होती त्या कंपनीशी संपर्क साधावा की कोणत्या याने बिघाड आला बा. आणि फ्लाईट जी आहे ती नेमकीच एअरपोर्टहून त्यांनी उडान घेतली होती, पण 30 सेकंदामध्येच त्या प्लेनचा स्फोट झाला आणि त्यामधल्या बसलेल्या सगळ्या पॅसेंजरला आपला जीव गमावा लागला. त्या सगळ्या पॅसेंजरला आणि पायलटांना भावपूर्ण श्रद्धांजली.